म्हणूनच ते म्हणतात आपल्यातलं जे जे सुंदर आहे ते ते मरणापूर्वी द्यायचं, रिक्त व्हायचं आणि मग मृत्यूला सामोरं जायचं. ही स्मशानभूमी श्रीमंत न बनवता आपल्या जन्मभूमीस व आपल्या अस्तित्वास आपण श्रीमंत करायला हवाय, पेरत ठेवायला हवंय. या प्रसंगी हाच उद्देश आपण समोर ठेवूया आणि प्राध्यापक प्रबोधिनीचं उद्घाटन करूया. या ठिकाणी उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे सर, प्राचार्य, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव यांना आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य चौरे सरांना मी विनंती करते की फीत कापून आपण या प्रबोधिनीचं उद्घाटन करावं. धन्यवाद सर. यानंतर आलेल्या अतिथींचा सन्मान करणं, सत्कार करणं हे आपण आपलं आद्य कर्तव्य मानतो. म्हणूनच आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौरे सर यांना मी विनंती करते की कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर कुंदे सरांचा आपण सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य चौरे सर आणि आपणा सर्वांचे पुन्हा एकदा शब्दसुमनांनी मी हार्दिक स्वागत करते. आणि जास्त वेळ न दवडता आज ज्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर कुंदे सर यांना मी विनंती करते की आपण या मंचास उद्बोधन करावे. सर्वांना नमस्कार. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बबनराव चौरे सर, या कार्यक्रमाच्या संयोजिका प्राध्यापिका डॉक्टर आहेर मॅडम, समोर अनेक आमचे मित्र बसलेले ज्येष्ठ मित्र आहेत, कानडे सर आहेत, राख सर आहेत, म्हस्के सरही परिचित आहेत, आमच्याकडे काही वर्ष होते. आपण सर्व बंधू आणि भगिनी. प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन समारंभ या शैक्षणिक वर्षामध्ये आज आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आज या प्रबोधिनीचं उद्घाटन या शैक्षणिक वर्षामध्ये झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. मित्र हो, मॅडमनी मगाशी उल्लेख केला प्रास्ताविकामध्ये की ज्ञान साधना आणि ज्ञान साधनेविषयी आपण अशा काळामध्ये बोलतो आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे त्याची आपण अंमलबजावणी करत असताना बोलतो आहोत. याची सुसंगती जर आपल्याला लावायची ठरली तर आपण पुन्हा एकदा आंतरविद्याशाखीय विचार करतो आहोत. ज्या कंपार्टमेंट आपण तयार केलेल्या होत्या आपण म्हणजे एकूण व्यवस्थेने त्या आता कुठेतरी आपण ब्रेक करायला लागलेलो आहोत आणि ती काळाची गरज
या शैक्षणिक धोरणाने आपल्याला बनवलेलं आहे आणि ते त्या वाटचाल मला असं वाटतं की प्रत्येक महाविद्यालयाची, प्रत्येक विद्यापीठाची त्या दिशेने होते आहे, ही अत्यंत सकारात्मक अशी म्हणावी अशी बाब आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ 32 विद्यापीठं आहेत आणि पुणे शहरामध्ये 22 विद्यापीठ आहेत. तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल. आजची परिस्थिती अशी आहे आणि आपण ज्या विद्यापीठाला संलग्न आहोत ते आता मध्यंतरी कोणी सांगत होतं सर 900च्या पुढे संख्या गेली होती. अशी परिस्थिती झालेली आहे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची. आणि मग ही प्राध्यापक प्रबोधिनी काय करू शकते, असे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महाविद्यालय स्तरावरती राबवणं का गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळाची जी आव्हानं आहेत आणि संधी पण आहेत, याची जाणीव होणं, शिक्षक म्हणून आपल्याला जाणीव होणं हे फार महत्वाचं असणार आहे. कारण आता ॲटोनॉमी हा विषय कॉमन झाला सर चौरे सर. पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यांनाच जावं लागणार आहे. तुम्ही काय, आम्ही काय, सगळेच आहोत. आमचे काही महाविद्यालय तर गेले, जायला सुरुवात झाली. पण त्याही पुढची स्टेज जी आहे ती जास्त आव्हानात्मक असणार आहे आणि ती म्हणजे क्लस्टर युनिव्हर्सिटी. आणि त्यांचं टार्गेटच आहे शासनाचं की हे पुढच्या काही वर्षामध्ये त्या ठिकाणचे त्या परिसरातले महाविद्यालये जोडायचे आहे आणि शिक्षणामध्ये हे डिसेंट्रलायझेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये विकेंद्रीकरण जे आहे हे करायचं आहे. मग अशा काळामध्ये आपण प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून उद्बोधन करून घेतो आहोत, अनेक विषय जाणून घेतो आहोत. मॅडम म्हणाले की मार्गदर्शन करणार. मी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही, कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की प्राध्यापक हा असा वर्ग आहे एकूणच शिक्षण क्षेत्रातला की तो बुद्धिवादी आहे, बुद्धी प्रामाण्यावरती तो चालणारा आहे आणि त्यामुळे आपण संवाद करू शकतो, एकमेकांशी शेअरिंग करू शकतो आणि या प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून हे होणं फार गरजेचं आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये अशीच प्रबोधिनी आहे. मी म्हणजे कोरोनापासून काय झालंय चौरे सर की एक प्रयोग सुरू केला. म्हटलं आता शिक्षक काय होतं की एकमेकांचं ऐकून घेणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याचदा नको वाटतात. म्हटलं एक आपण प्रयोग करूया की आमच्याकडे स्टुडिओ आहे, तुम्ही पाहिलेला आहे, की एखादं छान पुस्तक वाचायचं आणि त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि त्याची लिंक सगळ्याकडे म्हणजे प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांपर्यंत ती लिंक पोहोचली पाहिजे. यातून संदेश असा जातो की प्राध्यापक वाचतायत. आज कुठेतरी ही आत्मचिंतनाचा हा विषय बनलेला आहे. एकूण स्थिती अशी बनलेली आहे की आता ग्रंथालयाकडे कुणाचंही लक्ष जात नाही आणि ग्रंथपालांच्या सातत्याने तक्रारी असतात की सर विद्यार्थी तर बसत नाहीयेत रीडिंग हॉलला किंवा विद्यार्थी तर पुस्तक घेत नाहीयेत, पण शिक्षकही कुठेतरी टाळायला लागलेले आहेत. हे असं का झालं? मला असं वाटतं की याला जबाबदार जे आहोत आपण सुद्धा त्याच्यामध्ये तितकंच आहोत. शिक्षक म्हणून मी जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा नक्कीच मला हा विचार वाटतो की कुठेतरी आपणही याला जबाबदार आहोत. आणि एकीकडे चित्र असं बनलेलं आहे मित्रांनो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक दरी तयार होत लागलेली आहे. हे जर आपण पाहिला, संघर्षाची जर स्थिती पाहिली तर आज IIT सोबत संघर्ष करताना तुम्हाला दिसेल. ITI ची परिस्थिती अशी आहे की ज्याला IIT संघर्ष करावा लागतोय. आज आपण पाहतोय मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ज्वारीची भाकरी आणि बाजरीच्या भाकरीचा संघर्ष पिझ्झा बर्गर बरोबर सुरू आहे. अशी स्थिती आहे. त्याच पद्धतीनं एखाद्या गरीब झोपडीमध्ये राहणारी एखादी मुलगी, तिला घालण्यासाठी कपडे नाहीयेत, अशा मुलीचा संघर्ष आपण जर पाहिला तर त्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जी कंटेस्टंट आहे, जी प्रतिभागी स्पर्धक म्हणून जी आहे, त्या युवती सोबत आहे. म्हणजे ही एवढी विषमता आहे. आणि ही विषमता जी आहे मला असं वाटतं ही का निर्माण होत गेली
तर पुन्हा आपल्याला यावं लागतं आपल्या शैक्षणिक धोरणांमध्येच. आपण जर सुरुवातीला जर पाहिलं इतिहासामध्ये, आपलं जे शैक्षणिक धोरण जे सुरुवातीला ठरलं गेलं, साक्षर करा भारतातले जे माणसं आहेत, ही भारतातले जे समाज आहे, हा भारतीय समाज फक्त साक्षर झाला पाहिजे, हा उद्देश आपण ठेवलेला आहे. तुम्ही मागचे सगळे शैक्षणिक धोरण बघा. आणि या शैक्षणिक धोरणामध्ये आता कुठेतरी आपण विचार करायला लागलेलो आहोत, आमच्याकडे स्किल आले पाहिजेत, आमच्याकडे वेगवेगळे कौशल्य असले पाहिजेत, आणि असे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आता रुजवायचे आहेत, ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. याचा आपण आता विचार करायला लागलेलो आहोत. मला असं वाटतं की हे वेगळं नाहीये, याची गरज आहे. पण आपण खरंच ते आत्मसात करतो का? आता याच्यामध्ये रिसर्चला एक वेगळी कॅटेगरी मिळालेली आहे. रिसर्चसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुम्ही वाचले असेल की रिसर्चसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठ असणार आहेत, आणि काही विद्यापीठ टीचिंग लर्निंग पुरते मर्यादित राहणार आहे. तिथे फक्त कंपल्सरी टीचिंग लर्निंग चाललं पाहिजे. नॅकचं जर तुम्ही सध्याचं जर पाहिलं असेल स्टेटस, त्यांच्या ज्या गाईडलाईन पडलेल्या आहेत, त्या गाईडलाईन मध्ये जी बायनरी सिस्टीम आलेली आहे, आता कुठेतरी आपण क्वांटिटेटिव्ह पेक्षा क्वालिटेटिव्ह कडे जायला लागलेलो आहोत, म्हणजे गुणवत्तेकडे जायला लागलेलो आहोत. आणि त्या गुणवत्तेकडे जर जायचं असेल तर मला असं वाटतं की हा एक फार महत्वाचा भाग आहे. शिक्षक म्हणून आपण जे स्टेक होल्डर आहोत, आपला फार महत्वाचा रोल त्याच्यामध्ये असणार आहे. जर आपण बदलणार नसू किंवा आपल्याला जर चेंज करायचं नसेल स्वतःमध्ये, तर मला असं वाटतं की अनेक आव्हानं जे आहेत खऱ्या अर्थानं मग तिथे येणार आहे. मग आपण कुठेतरी असं म्हणावं लागतं, आपण कालबाह्य होतोय का? दुर्दैवाने असं होऊ नये यासाठी मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रबोधिनी ज्या आहेत, या प्रबोधिनीच्या माध्यमातून हा जागर होणं गरजेचं आहे. याला जागर यासाठी म्हणतो की यातून आपण आत्मचिंतनाकडे प्रेरित होत असतो. आणि ही वाटचाल जी आहे, ही वाटचाल फार महत्वाची ठरणार या काळामध्ये, हे फार मला या ठिकाणी विनम्रपणे नमूद करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन जे आहेत, आता मी हे का बोलतोय तुमच्याशी, मी ऍक्च्युअली ते करतोय म्हणून मी बोलतोय. वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट असे आहेत, साधारण तुम्ही गेल्या काही वर्षापासून पाहिलं असेल, युजीसीने जवळजवळ 2012 पासून जवळजवळ सगळ्या प्रकारचे अनुदान बंद केलेली आहेत. ते तुमचे कॉन्फरन्स असतील, रिसर्च प्रोजेक्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असतील, प्रत्येक योजनेमध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या स्कीम जवळजवळ आता बंद झालेल्या आहेत. मग तुमच्याकडे तक्रार तशीच असेल की बाबा काय करायला पाहिजे, आता फंडिंग एजन्सी नाहीच आहे, आता काय करायचं? रिसर्च करायचं, प्राचार्य म्हणतायत रिसर्चच करा. कुठून करायचं रिसर्च? मॅनेजमेंट सांगताय तुमच्याकडे हे नाहीये, या 5 वर्षात तुम्ही काहीच केलेलं नाही. कारण हा डेटा आपण नॅकच्या वेळेस पाहत असतो की आपल्या विभागाने काय केलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, हे साधारणपणे आपण 5 वर्षामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करायला लागतं. मग त्यावेळेस असे प्रश्न निर्माण का होतात? मला असं वाटतं की ते निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक वर्षी आपण काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी अप्लाय केला पाहिजे, कुठेतरी आपण प्रयत्न केले पाहिजेत. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, कानाडे सरांना माहिती आहे, हिस्ट्रीचे संदर्भाने तुमचा विषय कुठलाही असू द्या, हा एक चौरे आणखी काय अडचण झालेली आहे की माझा विषय हा आहे ना, तर मग मी तेवढं विचार करेन, असं मुळात नाहीये. ते तिकडं तसं मानायला तयार नाहीये, परंतु आपण कुठेतरी त्याच्यातून आता बाहेर पडणं गरजेचं आहे. ते ब्रेकेज करणं गरजेचं आहे. सुरुवातीला मी हे सांगितलं की हे कंपार्टमेंट आता तोडावे लागणार आहे, आणि तसा आपण एखादा विषय घेऊन आपण ICHR कडे का जाऊ नये रिसर्च प्रोजेक्टसाठी? तुमच्यापैकी मला वाटतं एका जणाचा सायकोलॉजीमध्ये ICSSRचा प्रोजेक्ट आहे, ते सर मला एकदा येऊन भेटलेही होते. इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, ICPR, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, NCW, नॅशनल वुमेन, राष्ट्रीय महिला आयोग जो आहे त्यांच्याकडे आपण प्रोजेक्ट करू शकतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्यांच्याकडे हे आपण रिसर्चसाठी फंडिंगसाठी ऍप्लिकेशन करू शकतो. हे करणं गरजेचं आहे. यापैकी तुम्हाला मी जे सांगितले त्या प्रत्येकाचे प्रोजेक्ट मी करतोय, मी पूर्ण केलेले आहे. माझा विषय हिंदी आहे, असं कुठेही नाही
की आपल्याला हे प्रोजेक्ट मिळवता येत नाहीत, हे प्रोजेक्ट आपल्याला करता येत नाहीत. हे सहज शक्य आहे. परंतु मला असं वाटतं की हे प्रयत्न होणं फार गरजेचं आहे. भलेही तुम्हाला एकदा दोनदा तीनदा प्रेझेंटेशनला नाकारतील, परंतु विषयामध्ये जसं जसं आपल्याला तेवढी डेप्थ येईल, नक्कीच तो विचार होऊ शकतो आणि आपल्याला ह्या सगळ्या संधी ज्या आहेत त्या मिळू शकतात. हे सहज शक्य आहे. पण त्यासाठी आपण आपल्या विषयामध्ये अपडेट असणं, आपल्या विषयामध्ये आपण तितकं तत्पर असणं, अद्ययावत असणं हे फार महत्वाचं असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरं आव्हान हेच आहे. कारण आपल्या समोर जे बसणारी मुलं आहेत, त्या मुलांकडे जर तुम्ही कधी बाहेर काही निरीक्षण जर केलं तर सगळ्यात मोठं आव्हान मला असं वाटतं, मी जे अनुभवतो आहे ते तुम्ही कदाचित अनुभवत असालच सगळेच, की यांचं लक्ष केंद्रित करून ठेवणं. 1 तास, आता नवीन याच्यामध्ये 1 तास आपला झालेला आहे, घड्याळी 1 तास शिकवतोय आपण. मग 1 तास आपण वर्गामध्ये अध्यापन जर करत असू तर या सर्व मुलांना आपण 1 तास कसं कॉन्सन्ट्रेट करून ठेवायचं आहे, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण एकीकडे रील्सच्या जमान्यामध्ये ते 30 सेकंदच फक्त पाहतायत, स्किप करतायत, बस झालं म्हणतात, चला पुढे, अशी परिस्थिती आहे. आणि मग वर्गात टीचिंग करत असताना जर आपण पेडागॉजीमध्ये जर बदल नाही केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस आपल्या जर नसतील, तर मला असं वाटतं की खरंच मग आपण कालबाह्य होणार आहोत. प्रबोधिनीच्या माध्यमातून हे अद्ययावत करणं फार महत्वाचं आहे. हे आपण जोडून घेणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण आपल्या जे काही समाधान असतंय, कारण भागही तोच झाला. बरेच जण तक्रार करत असतात, सर एवढे पगार आहेत परंतु काय वर्गात विद्यार्थी नाही आहेत, मग वर्गात तास पण नाहीये, शिकवायचं पण नाहीये आणि कमिटीत काम पण करायचं नाहीये. अशा तक्रारी सातत्याने होत असतात, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये या घडत असतात. तर ह्याचं कारणच ते आहे. आणि मी तर नेहमी म्हणत असतो, कारण व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये साधारणपणे एक फार महत्वाचा एक सिद्धांत मानला जातो. प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये काही लोक त्रस्त असतात, काही लोक मस्त असतात, काही लोक व्यस्त असतात. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये शेवटपर्यंत राहायचं हे ठरवून चाललं पाहिजे. आणि मग प्रशासन करत असताना हे सगळे आम्हाला बऱ्यापैकी आता आयडिया आलेली असते, कोणाला कसं काम द्यावं, कोणाला काय काम द्यावं. पण एक सूर जो असतो साधारणपणे, तो सूर असा असतो की आपण विद्यार्थी हित जे आहेत हेच सेंटरला ठेवलं पाहिजे. मग ती कुठल्याही प्रकारची योजना असू द्या, तो कुठलाही प्रकारचा उपक्रम असू द्या, तो सेंट्रल त्याचा विद्यार्थी जर आहे तर मला असं वाटतं की हा फार महत्वाचा भाग आहे की आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून त्या सर्व गोष्टी करत असतो आणि त्या फार महत्वाच्या असणार आहेत. मित्रहो, आपल्या समोर जे विद्यार्थी बसत असतात, मी नेहमी सांगत असतो, आता तुमच्यापैकी किती जणांचं बीएड झालेलं आहे मला माहित नाही, पण साधारणपणे एक सेटनेट पास झालो आपण सिनियर कॉलेजला की आता कुणी असो, आर्ट्सचा असो, सायन्सचा असो, कॉमर्सचा असो, सेटनेट पास उत्तीर्ण झाल्यानंतर तो डायरेक्ट वर्गात आलेला असतो. आणि मला हे प्रकर्षाने जाणवतं की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या समस्या वेगवेगळ्या असतात, ज्या शिक्षकाला मानसशास्त्र विद्यार्थ्यांचं समजत नाही, त्या शिक्षकाला अनेक अडचणी येत असतात आणि एकूणच तो इन्स्टिट्यूटमध्ये या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत असतात. म्हणून विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र जाणून घेणं हे फार महत्वाचं बनलेलं आहे आता. कारण ते सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलेले आहेत, तेच काय आपण सुद्धा. आणि मग त्यातून बाहेर पडत त्यांना हे सगळं करायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे, त्यांच्यामध्ये हे स्किल निर्माण करायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र हे राबवणं फार गरजेचं आहे. मी माझ्याकडे प्रयोग सुरू केले सर आता, कारण तुमच्याकडे मानसशास्त्र विषयच आहे की विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र जे आहे त्याच्यावरती व्याख्यान प्रबोधिनीच्या माध्यमातून झाली पाहिजे. हे गरजेचं आहे की विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र आपल्याला कळलं पाहिजे की विद्यार्थी काय त्याच्या मनात चाललेला आहे, त्याची काय अपेक्षा आहे. आणि जोपर्यंत त्याच्या या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आनंददायी शिक्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाहीत.
असं कधी घडतं का बघा? आपणही विद्यार्थी होतो, आता इथे बरेच जण सिनियर बसलेले आहेत, आपणही विद्यार्थी होतो आणि आपण विद्यार्थी असताना साधारणपणे प्राध्यापक किंवा शिक्षक एखाद्या दिवशी लेट झाले, आपण वाट पाहत बसायचो, लेक्चरची वाट पाहत बसायचो, शिक्षकाची वाट पाहायचो आपण. आज तसं घडतंय का आपल्या बाबतीमध्ये? नाही घडत. आता त्याचं कारणच आहे ह्या विद्यार्थ्यांना आपल्याला तेवढं देणं आणि ते नवीन देणं हे त्यांना जोपर्यंत मिळणार नाहीये, मला असं वाटतं की तोपर्यंत त्यांनाही त्याची आस लागत नाही. इथे येऊन काहीतरी नवीन मिळालं पाहिजे, कारण ते तर इतके अफलातून विद्यार्थी आहेत की तुमच्याकडे असणार आहेत की तो एआयचा वापर करतोय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तो इतकं काही करतोय की ते शिक्षकाच्या पुढे येतो. शिक्षकाला माहितीच नाही आणखी एआय मध्ये काय काय बदल झाले, काय काय अपडेट येत आहेत, त्याच्यातून काय आपण करू शकतो. तो म्हणतो सर थांबा 2 मिनिटं, तुम्हाला पीपीटी बनवायची ना, मी 2 मिनिटात तुम्हाला तयार करून देतो, तुम्हाला पीपीटी तयार करून देतो, हे प्रेझेंटेशन तुमचं, तुम्ही कशाला. जे एकीकडे अशी परिस्थिती आहे आणि आम्हाला मेलही करता येत नाही. मग हा जो गॅप आहे, हा गॅप आता शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये वाढत चाललेला आहे आणि तो जर कमी करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण हे आत्मचिंतन प्रबोधिनीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे की आपल्याला हा गॅप कसा कमी करता येईल, हे स्किल आपल्यामध्ये अगोदर कसे आत्मसात करून घेता येईल आणि नंतर वाटचाल कशी करता येईल. सायन्सच्याही बाबतीत तसं आहे. सायन्सची बऱ्याचदा तक्रार असते, कुठेच रिसर्च फंडिंग नाहीये, तुम्ही का डीबीटीकडे जात नाही, तुम्ही का डीएसटीकडे जात नाही. छोटे छोटे प्रोजेक्ट असतात आणि त्यासाठी फंडिंग करायला तयार आहेत, फेलोशिप द्यायला तयार आहेत, परंतु या आपण स्वीकारत नाही बऱ्याचदा. माझं सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे, हा जागर मी यासाठी सुरुवातीला म्हटलेला आहे की या माध्यमातून आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टी अपडेट होऊ शकतात आणि मिळू शकतात. तो सातत्याने प्रयत्न तुम्ही करावा भविष्यामध्ये, ही एक अपेक्षा सर्वांकडनं मी बाळगतो. खरं तर मगाशी मी म्हटलं की वाचनाच्या संदर्भामध्ये आता प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक महाविद्यालय एपीजे कलामांची जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरे करतो आणि विद्यार्थ्यांना मग ते त्याला रीडिंग हॉलला चला, अमुक करा तमुक करा, पण जोपर्यंत शिक्षक ते पाहत नाहीत की शिक्षक काहीतरी कोर्स चालतायत, शिक्षक एन्सायक्लोपीडियाचा आधार घेत आहेत, त्यांच्यासोबत जात आहेत. आता आपल्या एनईपी मध्ये एक चांगली सोय झालेली आहे की आता प्रॅक्टिकल वर्क वाढलेलं आहे. मग हे प्रात्यक्षिक करण्यासाठी भलेही तुम्ही वर्गात नाही त्यांना काही दिलेलं आहे, पण तुम्ही त्यांना ग्रंथालयात तर घेऊन जाऊ शकता. प्रात्यक्षिक एखादं तुम्हाला करून घ्यायचं आहे, निदान कोश कसा पाहावा इथपर्यंत जरी त्यांना माहिती मिळाली, एन्सायक्लोपीडिया कसा पाहायचा हे जरी त्यांना आपण सांगू शकलो आणि त्यांना जर समजलं, हे विद्यार्थी भरभर पुढे जाणार आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं की एक विद्यार्थी जो असतो तो शिक्षकाचा खऱ्या अर्थानं मूल्यांकन करत असतो. प्रत्येक शिक्षकाचं मूल्यांकन हे विद्यार्थीच करत असतात, त्याच्या वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी करत असतात आणि हे त्यांना सगळ्या दृष्टीने माहिती असतं. आणि म्हणून ती जर आपण मनामध्ये कळकळ ठेवली की बाबा आम्हाला काहीतरी या गोष्टी नव्याने मिळाल्या पाहिजेत, नाविन्यपूर्ण मिळाल्या पाहिजेत. आता सध्या इनोव्हेशन सेलचं फार जोरदार हे चालू आहे, तुमच्याकडे कॉलेजमध्ये तुम्ही राबवत असाल. इनोव्हेशन आणि स्टार्टअप सेल जे आहे या माध्यमातून वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस सुरू आहेत. मग असे अनेक विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांमध्ये स्पिरिट आहे की ते एखादं ऍप डेव्हलप करू शकतात, कारण त्यांचं लक्ष तिकडे आहे. भलेही ते इकडे पुस्तकामध्ये त्याला थोड्याशा 2 गोष्टी कमी माहिती असतील, भलेही तो तुमच्या 2 लेक्चरला कमी बसत असेल, पण त्याच्यामध्ये ते स्किल आहे. मग असे जे हुन्नरी जे विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थी जर आपण हेरले आणि त्या प्रॅक्टिसेस जर त्यांच्या माध्यमातून करून घेतल्या तर खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये ते खूप मोठं परिवर्तन असणार आहे आणि ती खूप चालना मोठी असणार आहे. मला असं वाटतं की हा विचार फार प्रगल्भ होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत शिक्षक ठरवत नाहीत तोपर्यंत हे कधीच होऊ शकत नाही. कारण सातत्याने विचारवंत सांगत असतात हा देश बदलू शकतो, परंतु हा देश बदलवण्याचं जे सामर्थ्य आहे हे 2च लोकांमध्ये आहे. एक म्हणजे सर्व IAS अधिकारी आणि दुसरे म्हणजे सर्व प्राध्यापक शिक्षक. यांनी जर ठरवलं तर खूप मोठं परिवर्तन जे आहे, खूप मोठा बदल जो आहे हा समाज व्यवस्थेमध्ये होऊ शकतो. परंतु त्यासाठी डोळसपणे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना देणं फार महत्वाचं आहे. आणखीन एक भाग की ज्याच्यावरती स्वामी विवेकानंद सातत्याने सांगायचे
की विद्यार्थ्यांमध्ये डोळस वृत्ती तयार करा, दृष्टी द्या, तेवढंच हेरायचंय फक्त. बऱ्याचदा होतं काय, आपणही पालक असतो, आपलेही मुलं असतात. आपण बऱ्याचदा कधी कधी काय होतं की एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत आणि त्या कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. मी तर सातत्याने सांगत असतो, अधिक लक्ष त्याच्याकडे द्या, कारण त्याच्याकडे जे स्पिरिट आहे आणखीन काहीतरी वेगळं असेल. त्याच्यामध्ये असणारी जी बुद्धिमत्ता आहे, कारण सायन्स एकीकडे सांगतं की तुमच्यामध्ये जर बायोलॉजिकल काही प्रॉब्लेम नसेल तर सर्वांचा मेंदू सारखाच आहे, त्याला आपण चालना कशी देतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करून घेतो हे फार महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने होतं काय की ठराविक काही विद्यार्थी वर्गामध्ये असतात आणि त्या विद्यार्थ्यांकडे आपण जरा वेगळे, जे हुशार विद्यार्थी जे आहेत आपण ठरवून घेतलेले आहे एवढे मार्क्स मिळाले हा हुशार विद्यार्थी आहे, परंतु आपण कधी स्वतःचाही विचार करायला पाहिजे. आपण B+ मधून आलेलो आहोत, आपण फर्स्ट क्लास मधून आलेलो आहोत, आपण कधीच 80% पुढे नव्हतो. हा जो भाग आहे हा मला असं वाटतं की बुद्धिमत्तेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा असणार आहे, कारण आपण त्या बारकाईने गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. एक फार महत्वाची कथा जी आहे या संदर्भाने तुम्हाला सांगायला मला आवडेल. कदाचित तुमच्यापैकी काहींनी ऐकलेली पण असेल ती, की 3 मित्र असतात आणि हे 3 मित्र पहिल्या वर्गापासून तर अगदी 10वी पर्यंत हे एकाच वर्गामध्ये असतात. इतके म्हणजे जिवलग मित्र आहेत ते की सर्व त्यांच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या बरोबर आहेत, म्हणजे सगळं आपल्या जसे फार घनिष्ठ मैत्री असते तशी ह्या पहिली वर्गापासून तर 10वी पर्यंत या 3 मित्रांमध्ये खूप एकोपा असतो, फार जिवलग असतात. 10वीला आल्यानंतर हे जे मित्र आहेत हे मार्कांच्या आधारे मागे पुढे होतात. एक मित्र जो आहे तो एक जण 80% घेऊन बोर्डामध्ये पहिला आलेला असतो, एकाला 60% मार्क मिळालेले असतात आणि एकाला जेमतेम 40-45% मार्क्स मिळालेले असतात. आता या 3 मित्रांचे जे रस्ते आहेत हे बदललेले आहेत, वेगवेगळ्या रस्त्याने चाललेले आहेत. त्यातला जो डिस्टिंक्शन मध्ये आहे तो मित्र इंजिनिअरिंग, स्वाभाविक आहे, आपल्या समाज मान्यताच आहे की 80% 75% इंजिनिअरिंगला जा, तो इंजिनियर होतो. दुसरा मित्र जो आहे जो फर्स्ट क्लास मध्ये आहे, 60% ज्याला मिळाले तो जेमतेम पुढे BA करतो आणि UPSC ची तयारी करायला सुरुवात करतो. तिसरा मित्र काहीच करत नाही, समाजकार्य सुरू करतो. क्लायमॅक्स बघा कसा आहे, जो मित्र पहिला जो आहे जो इंजिनियर झाला, श्रीधरन नाव आहे त्यांचं, आपल्या देशामध्ये ज्यांनी मेट्रो ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली आणि ज्यांची मेट्रोमॅन म्हणून अशी ओळख आहे, असे ते श्रीधरन इंजिनियर. दुसरा जो वर्गाचा त्यांचा मित्र आहे तो मित्र IAS झाला, पुढे मुख्य निवडणूक आयुक्त झाला, TN शेषन त्यांचं नाव आहे, की ज्यांनी भारताला एक दिशा धरून दिलेली की निवडणुका कशा आदर्शवत घ्याव्यात. आणि तिसरा जो मित्र आहे उन्नीकृष्णन नाव आहे त्यांचं, उन्नीकृष्णन हे 5 वेळा खासदार झाले आणि रेल्वे मंत्री झाले, ज्याला 40-45% मिळाले होते. आता मला प्रश्न पडतो, त्याला बुद्धिमान कोणाला म्हणायचं? आता साहजिक आहे आपल्या वर्गामध्ये असेच विद्यार्थी बसलेले असतात, आपल्या समोर बसणारे विद्यार्थी हे असेच टाईपचे आहेत की ज्यांचा हा जो IQ आहे, त्यांचा EQ आहे आणि ज्यांचा SQ आहे, ज्याला तुम्ही स्पिरिच्युअल क्वेश्चन्स म्हणा किंवा सोशल म्हणा, ज्यांचा इमोशनल क्वेश्चन्स, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन हा कुठल्या प्रकारचा आहे की जर शिक्षकाला जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं शिक्षक अगोदर आंतरविद्याशाखीय झालेला पाहिजे. तसे ह्या गोष्टी कळणारच नाहीये आणि त्या कळून घेण्यासाठी जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाहीत, स्वतःहून बदल करत नाहीत, तोपर्यंत मला असं वाटतं की हे शक्य नाहीये. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये या निमित्ताने आपण स्वप्न जिवंत ठेवणे, स्वप्नांची पेरणी करणे, मागाशी मॅडमने फार छान शब्द वापरला, पेरायला पाहिजे, हे फार गरजेचं आहे. कारण चौरे सर, आता तुमच्याकडे तर फार मोठा ट्रेंड आहे पोलीस भरती. काय करायचं तुला? तुम्ही कोणाला विचारा विद्यार्थ्याला, काय करतोय? पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय. मुलगा काय करतोय? MA ला शिकतोय, MSc ला शिकतोय, त्याचं शिक्षण बघा, M.Com करतोय. असा विद्यार्थी आपल्याला सरळ सरळ सांगतो, काय म्हणतो? मी काय नाही सर, आता पोलीस भरतीची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, ग्राउंडला येतो, एक अकॅडमी जॉईन केलेली आहे. सगळ्यात मोठं आव्हान हे आपल्या समोर आहे.
या विद्यार्थ्यांची स्वप्न जी आहेत इतकी छोटी झालेली आहेत की आपणच बघा गेल्या 10 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना स्वप्न पडायची, काय करायचंय मला, मला अमुक अमुक व्हायचंय, मला कलेक्टर UPSC द्यायची आहे, मला MPSC द्यायची आहे. म्हणजे ही जी स्वप्न आहेत ही स्वप्न पहा, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असू द्या, पण हा महत्वाचा भाग आहे. शिक्षक म्हणून आपल्याला त्यांच्यामध्ये मोठी मोठी स्वप्नांची पेरणी करता आली पाहिजे आणि ती फार काळाची गरज आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेवगावलाही मी तसंच पाहतोय, मुलींचंही तसंच आहे. कारण आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. मग काय करायचं सर नाही आम्ही फक्त आता पोलीस भरतीच करणार, दुसरं काहीच नाही. म्हणजे काय, आपण कुठेतरी द्यायला कमी पडतो. जर त्याची क्वालिफिकेशन आणि एकूण त्याचा सगळा जर विचार केला तर आपण ते वातावरण त्यांना देत नाहीत का, त्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत का, हा विचार मला असं वाटतं की आता करणं सर्वांनी गरजेचं आहे. सामूहिक विचार करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण हे बदल करणार नाहीत तोपर्यंत आपण कुठलंही शैक्षणिक धोरण आलं तरी परिस्थिती काही बदलणार नाही. त्यासाठी त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे, त्याचं उपयोजन जे आहे तितक्याच प्रभावीपणे करायचं असेल तर अगोदर ते बदल आपल्याला आपल्या अध्यापन शास्त्रामध्ये करावं लागते. मी शास्त्र यासाठी म्हणतो आहे कारण ते शास्त्रच आहे. टीचिंग हे एक शास्त्रच आहे. पेडागॉजी मध्ये जोपर्यंत बदल होत नाहीत तोपर्यंत आपण ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या खूप सहजतेने विद्यार्थ्यांना देऊ शकणार नाहीत. आणि जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना सहजतेने देऊ शकत नाहीत तोपर्यंत आपल्या शिक्षणामध्ये कुठलंही धोरण आलं तरी फार काही चित्र समाधानकारक राहील अशी परिस्थिती निर्माण होणार. आणि ती जर निर्माण करायचं असेल तर शिक्षक म्हणून ही जबाबदारी तुमची आमची आहे. मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि संधी दिली बोलण्याची, आपल्या समोर संवाद साधण्याची संधी दिली. आपण आणखी डिस्कशन करू. तुमचे काही समजा काही तुम्हाला शंका असतील त्याच्यावरही आपण संवाद करूया. आणि माझा नेहमीच भर असतो की आपण इंटरॅक्शन केलं पाहिजे, संवाद केला पाहिजे. संवादातून अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतात. तुमच्याकडून मला काहीतरी घेऊन जाता येईल अशा गोष्टींचा आपण नक्कीच विचार करू. मी पुन्हा एकदा चौरे सरांचे आणि संपूर्ण महाविद्यालयाचं यासाठी अभिनंदन करतो की तुम्हाला नुकताच क्रीडा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे परत एकदा सरांसाठी टाळ्या वाजवू की सरांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व करतायत. क्रीडा शिक्षक जे आहेत आणि खूप चांगलं काम आहे सरांचंही. त्यामुळे असे ज्यावेळेस मानांकनं महाविद्यालयाला प्राप्त होतात मला असं वाटतं की ते फार समाधानकारक बाब असते, भूषावह बाब असते. आणि चौरे सरांच्या काळामध्ये ही महाविद्यालय अशीच उत्तरोत्तर प्रगती करो अशी अपेक्षा तुमच्याकडनं बाळगतो. आणि प्रबोधिनीसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकंदरीत सरांच्या व्याख्यानातून आपल्या लक्षात आलं असेल त्यांनी सार असा सांगितलेला आहे की प्राध्यापक प्रबोधिनीचा जागर व्हावा आणि त्यातनं विद्यार्थ्यांचं हित साधलं जावं. आणि शिक्षकानं विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना ह्या पेरत्या ठेवायला हव्या आहेत. सर, आपलं हे मार्गदर्शन अतिशय मौल्यवान आहे. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देते. आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चौरे सरांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करते. बाबूजी आव्हाड महाविद्यालय प्राध्यापक प्रबोधिनी या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे सर, त्याचबरोबर या स्टाफ अकॅडमी या समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर वैशाली आहेर मॅडम, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी. सरांनी खरं तर आम्हाला वाटत होतं की अजून तुम्ही बोलावं, परंतु संक्षिप्त वेळेमध्ये आपल्या भाषणामध्ये अत्यंत महान आणि मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपण प्राध्यापक किंवा या देशामधील जो शिक्षक वर्ग आहे त्यांना अपडेट कसं राहावं याविषयी अत्यंत मौलिक मार्गदर्शन सर आपण केलं. सरांनी
अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. सरांचं ते उदाहरण मला फार आवडलं खरं तर, की प्रत्येक स्टाफमध्ये असे 3 प्रकारचे लोक असतात की जे काही मस्त असतात, व्यस्त असतात आणि काही त्रस्त असतात. आमच्याकडे त्रस्त फार कोणी नाही सर, जास्त मस्त आहे. जे मस्त आहेत ते व्यस्त कसे राहतील एवढं फक्त पाहायचं आहे आपल्याला. तर ते व्यस्त राहण्यासाठीच हा एक छोटासा उपक्रम किंवा हा छोटासा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. खरं तर प्राध्यापक प्रबोधिनीची गरज का भासते किंवा हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयामध्ये का राबवावा लागतो याविषयी आपण विस्तृत मार्गदर्शन केलेलंच आहे. सर, अमीर खुसरोचा एक पहिली होती. पहिली म्हणजे आपल्याकडे जसं पहिलं मराठी भाषेमध्ये वुमन घालायचे ना, तसं त्याच्यामध्ये एक 3 उदाहरणं प्रश्न विचारलेले. रोटी जली क्यों, पान सडा क्यों, घोडा हडा क्यों. आणि ह्या 3ही प्रश्नाचं उत्तर एकच होतं, फेरा न था. याचं अर्थ असा आहे की त्याला पलटलं नाही तुम्ही. रोटी जळाली कारण की तिला पलटलं नाही. पान सडलं कशामुळं? पानाला सुद्धा एकसारखं ठेवून चालत नाही, त्याला हमेशा खालीवर करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट, घोडा सुद्धा एकाचा वगैरे बांधून ते जर ठेवला तर तो बिघडतो, त्याला सुद्धा इकडे तिकडे फिरवावं लागतं. तसं प्राध्यापक लोकांना सुद्धा फेरानत म्हणजे असं आपल्याला करण्याची गरज आहे. नाहीतर लवंडे सरांनी सांगितलं की ज्या नोट्स आपण अत्यंत गोल्डन नोट्स म्हणून आमच्या शिक्षकांनी दिलेल्या, काही लोक जर तीच वापरत असतील आणि तेच वापरून जर आपण विद्यार्थ्यांसमोर जात असतो तर विद्यार्थी आपलं कदापिही ऐकणार नाही. सरांनी सांगितलं की विद्यार्थी आपल्यापेक्षा आज अपडेट आहेत. अनेक गोष्टी ज्या माहिती तंत्रज्ञानामधल्या आपल्याला माहीत नाहीत त्या विद्यार्थ्यांना माहिती. आणि जर त्या विद्यार्थ्यांना तुमच्यासमोर 1 तास केंद्रित म्हणजे लक्ष केंद्रित करून जर बसवायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यापेक्षाही थोडं अपडेट राहावं लागेल, तरच ते तुमचं ऐकतील. अन्यथा कोणताही विद्यार्थी तुमची ते 45 मिनिटाची 1 तासाची बडबड ऐकून घ्यायला सध्या तरी या कालावधीमध्ये की ज्याच्याजवळ असा स्मार्टफोन आहे तो तुमची बडबड ऐकून घ्यायला तयार होणार नाही. तो तेव्हाच तुमचं ऐकेल की त्याला वाटेल की नाही, मला काहीतरी वेगळं मिळतंय, मला काहीतरी नवीन मिळतंय की जे माझ्या मोबाईलमध्ये नाही, जे माझ्या फोनमध्ये नाही, त्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळं मिळतंय असं ज्यावेळेस त्याला वाटेल त्यावेळेस तो विद्यार्थी तुमच्या तासाला बसेल, तुमच्या कॉलेजमध्ये येईल. खरं तर शिवाजीराव भोसले सारखे शिक्षक, त्यांचं एक वाक्य मला नितांत आठवतं, म्हणजे हमेशा आठवतं की ते असे सांगायचे की मी असा शिक्षक आहे की ज्या शिक्षकाच्या एकाही तासाला एकही विद्यार्थी कधीही गैरहजर राहिला नाही. आपण कल्पना करा की ते शिक्षक सुद्धा आम्ही ऐकलेत, त्यांना बघितलंय. असे शिक्षक सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच किंवा आपल्या विद्यापीठामध्ये होऊन गेले. आणि आपली अवस्था पाहिली तर आपण कुठेतरी कमी पडतोय असं एक मला वारंवार वाटतं. आणि जिथं आपण कमी पडतोय त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही स्टाफ अकॅडमी आहे. आपण आपल्या विषयाच्या बाबतीत हमेशा अपडेट राहावं असं सरांनी सांगितलं. आज सर या प्राध्यापक कंपनीमध्ये सुद्धा किंवा प्राध्यापक वर्गामध्ये सुद्धा एक दरी वाटते. एक आहेत की जे मस्त आहेत, मस्त कॅटेगरीमधले की ज्यांचे पगार चांगले आहेत. आणि एक त्रस्त आहेत सर की ज्यांचे कामं जास्त आहेत आणि पगार कमी. आणि अपेक्षा विद्यार्थ्याची किंवा कॉलेजची किंवा प्राचार्यांची त्यांच्याकडून जास्त आहे. खरं तर हे आपण जे मस्त कॅटेगरीमधले लोक आहोत, खरंच त्यांनी सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण करावं. आणि या निमित्तानं मी तुम्हाला आव्हानही करत की प्रत्येकानं किमान 2 मॅगझिन, 2 आपल्या विषयामधले चांगले मासिकं आपण स्वतः खरेदी करा, घेऊन टाका. ते काही अडचण नाही, आपल्याला तेवढे पगार शासनानं दिलेले आहे. हो. आणि मग आपण त्याचं मूल्यांकनही करू. आपण विचारू कोणाकडे कोणते मॅगझिन आहेत ते, नाहीतर लायब्ररीत येतातच.
तर लायब्ररीच्या भरोश्यावर किंवा आपल्या ग्रंथालयाच्या भरोश्यावर जर आपण राहिलो तर ते गुलदगड सर काय करतात, दरवर्षी मग ते सगळे मॅगझिन गोळा करतात आणि त्यांची बाइंडिंग करून ठेवून देतात. ती बाइंडिंग काही फारसं कोणी बघत नाही. तर तसं कृपया होऊन देऊ नका. किमान एखादं समाचार वर्तमानपत्र आपल्याकडे 1-2 असावीत. मला खेदानं नमूद करावं असं वाटतं सर, आपल्यापैकी अनेक प्राध्यापक आहेत ज्यांच्याकडे वर्तमानपत्र सुद्धा. मग जर असं आपण वागत असू तर आपण विद्यार्थ्यांसमोर कसे जाणार आणि विद्यार्थ्यांना काय अपडेट आपण ठेवणार आहे, तर याविषयी थोडं आत्मपरीक्षण करावं असंही मला या निमित्ताने वाटतं. मॅडमनी तर खरं तर चांगले उदाहरण एक देऊन सगळ्यात सुंदर किंवा श्रीमंत जागा जर कोणती असेल तर ते स्मशानभूमी असं म्हटलं आणि त्या माध्यमातून सांगितलं की प्रत्येकाने आपापल्याकडलं जे ज्ञान आहे ते इतरांना दिलं पाहिजे. आपल्याकडे सर हिंदीमध्ये भ्रमराक्षस नावाची एक कथा आहे, मुक्तिबोधाची. त्याच्यामध्ये असंच म्हटलंय की जर तुमच्याकडं असणारं ज्ञान जर तुम्हाला लोकांना, योग्य शिष्यांना ते दिलं नाही, ते पहिले काळात म्हणायचे मग त्याचं काहीतरी ब्रह्मराक्षस होतो. तर तसं कृपया आपल्याकडलं सगळं ज्ञान आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या सहकार्यासोबतही शेअर करा. विद्यार्थ्यापर्यंत कराच, परंतु अलीकडच्या काळामध्ये असं अनेकदा होतं की माझ्या विषयापुरतंच माझं ज्ञान मर्यादित जातं. मला बाकीच्या विषय बाबतीत किंवा इतर विषयांचं फारसं ज्ञान किंवा आकलन होत नसतं. त्याच्यातल्या नवीन संकल्पना असतील, नवीन काही अपडेट असतील ते आपल्याला माहिती होत नाही. त्यानिमित्तानं सर एक चांगलं मंथन होतं. सगळ्याच विषयाची प्राध्यापक ज्यावेळेस आपापल्या विषयातली बाजू किंवा आपापल्या विषयामधील नवीन संकल्पना तिथे येऊन मांडतील किंवा मांडतात त्यावेळेस बाकीच्या लोकांनाही नकळत त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं या प्राध्यापक प्रबोधिनीचा अत्यंत फायदाच आहे. त्या संदर्भात सरांनी अत्यंत महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगितल्या की ज्या आपण काही लोकांना एक नावं ठेवायची किंवा एक दुसऱ्याच्या नावावर काही आपल्या कमतरता सोडण्याची सवय लागलेली असते की आपल्याकडे असं म्हटलं जातं की नाही आता UGCकडल्या सगळ्या ग्रँटच बंद झाल्या, UGCकडे काही राहिलंच नाही. तर आपल्याला हे नवीन माध्यम सुद्धा तुम्ही सांगितली की त्या माध्यमातून आपल्याला तिथून अनुदान मिळू शकतं. आणि सरांना गेल्याच वर्षी दक्षिण भारतामध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार या विषयावर इंडियन ICSR कडून त्यांना एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे. तर आपणही त्याविषयी गेल्या वर्षी सर आम्ही तसे प्रस्ताव केलेले होते, पण धोरमारे सर वगळता त्याच्या प्रस्तावाला फारसं यश आले नाही. पण यावर्षी अजून ते चांगलं डेव्हलप करू. ते सरांनी सांगितलं की 1-2दा ते रिजेक्टही होईल, तुम्हाला बोलवलंही जाणार नाही, कदाचित इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, तिथं सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. पण आपला प्रयत्न सोडून चालणार नाही. यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा सगळ्यांनी सर्व विषयाला बंधन नाही, आता त्या भिंती काढून टाका. कुणी कोणत्याही विषयावर प्रोजेक्ट तयार करू शकतो किंवा ते प्रस्ताव सादर करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना एक आव्हान राहील की प्रत्येकाने आपापले प्रोजेक्ट तयार ठेवावेत. साधारणतः ऑक्टोबरपर्यंत त्याची तारीख राहील. तर आतापासून तयारीला लागा आणि आपण पुन्हा एकदा सगळ्याजणांनी ते प्रोजेक्ट करूयात. बोलण्यासारखं खूप आहे. सरांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. खरंच सर आपले विद्यालयाच्या वतीने आणि आमच्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि असंच ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस तुमचं मार्गदर्शन घेतलंच जाईल. नॅक संदर्भातही तुमची थोडीशी आम्हाला मदत लागेल. आणि मी आवाहन करेल की आपल्याला ज्या वेळेस आपण त्या न्यू आर्ट्स कॉलेज, कॉमर्स कॉलेज शेवगावमध्ये जाताल त्यावेळेस त्यांचा स्टुडिओ अवश्य बघून घ्या. खूप छान त्यांनी डेव्हलप केलेला आहे तो. खरं तर आम्ही केला आहे पण आमची थोडी कमतरता आहे किंवा काही अजून पूर्ण साहित्य त्याच्यामध्ये काही आलेलं नाही. परंतु अत्यंत एक आदर्श आणि एक चांगला स्टुडिओ कसा असतो तो आपल्याला सरांच्या कॉलेजमध्ये पाहायला मिळेल. खरं तर आमचा जिमखाना विभागाचा उल्लेख केला सर. परवाच त्याचं बक्षीस वितरण आहे. आमचे देशमुख सर आहेत. अत्यंत तळमळीने आणि अत्यंत कष्टाने ते विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत. आपल्या स्टाफच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो. आणि
या प्राध्यापक प्रबोधिनीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राचार्य चौरे सरांचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला जाणवतं की सरांना रिकामा बसलेला प्राध्यापक अजिबात बिलकुल आवडत नाही. सर, आम्ही देखील आपल्या नेतृत्वाखाली मस्त आणि व्यस्त राहण्याचा प्रयत्न करू. यानंतर आपण आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन या ठिकाणी केलं, याबद्दल मी आपले आभारी आहे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर A.S. केरकर सर यांना. आज आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनासाठी माननीय डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे सर, प्राचार्य, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव या ठिकाणी उपस्थित राहिले. आज आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि या आव्हानांवर कशा पद्धतीने मात करायची याबद्दल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबन चौरे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचेही आभार मानतो. आणि आपण सर्व प्राध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपलेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.